लोक नाटक बघायचं ऐवजी इकडे बघायला लागलेले. तू है कौन तू? खेलेगा फ्री फायर? कौन है तू? बैगन। भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. ज्यांचे आता तुम्ही फुटेज पाहिले आहेत ते आमच्या ग्रुपमधले म्हणजेच गुरुजी. तर त्यांची एवढी मजा मस्ती घेतली. माझ्यापेक्षा एजने ते खूप जास्त आहेत, पण एवढी मजा घेत होते मी त्यांची, आणि त्या गोष्टीचा त्याने थोडासुद्धा राग मानला नाही. त्यांच्यामुळे माझी ही जी वारी होती ती खूप छान गेली. एका मुलीसारखं त्यांनी मला सांभाळून नेलं आणि सांभाळून आणलं. बाकीच्या कलाकारांसोबत सुद्धा खूप एन्जॉय केला, धिंगाणा घातला. नमस्कार मंडळी. आम्ही चाललोत या निसर्गाच्या सानिध्यातला आनंद घेत पंढरीच्या वारीला, पांडुरंगाला भेटायला. तर आज आम्ही सासवडच्याच एरियामध्ये आहे आणि इकडं आम्ही थोडासा ब्रेक मिळालाय म्हणून आम्ही मस्तपैकी शेतात आलोय. आणि इकडं विहीर वगैरे सगळ्या गोष्टी मला तर माहित आहेत. तर पुण्याचं कोण कोण आहे बाहेरचं ज्यांना विहीर माहित नव्हती? पहिल्यांदा बघितलं आम्ही, काय भारी. कोण गेले दुसरं चालत तिकडे? 3 पट मोठी विहीर आहे. शशी थरूर. तर आपले अर्धे कलाकार तिकडं, अर्धे कलाकार तिकडं, आणि पलीकडे दिंडी बसलेली आहे, जेवण चाललेलं आहे. कोणाला भूक लागली? अजून काही जेवण झालेलं नाही. काल एकादश होती ना, त्याच्यामुळे कोणाला एकादश होती? कालचा डबल एकादशी चालू झाला आमच्या आता. 2 दशी होत्या, त्यामुळे मी 2 इकडे खाल्लेला आहे. अजून आम्हाला काही मिळालं नाही खायला. आणि एकादशीचा खरा अर्थ वारीमध्ये कळतो. काय म्हणतात ना ते, एकादशी दुप्पट खासाशी. कारण की खूप वारीमध्ये एवढं लोकांनी सहकार्य केलं. कारण की खाण्याची म्हणजे एकादश पकडली किंवा उपवास आहे हे सुद्धा फील नाही झालं. एवढं भयंकर खायला होतं आणि खूप एन्जॉय केला. लाडू, चिवडा, त्यानंतर टोपी उडाली माझी. उडाली रे. नाही, त्यानंतर राजगिऱ्याच्या लाडू, राजगिऱ्याच्या वड्या, आणि बरंच काय, लाडू, चिवडा, तर नको बटाटे, भात, केलं. भाजी, वरणापैकी काहीच नव्हतं, फक्त भगर होती खायला. वाव, नाहीच पाठांतर. येस. चला आता आपल्याला तिकडे जो काय इव्हेंट आहे, शो आहे, तो करायचा आहे. आणि आता आपण इकडून निघूयात. सो तुम्हाला वारीतली मज्जा पाहायला मिळते. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही इकडे बघू शकता की सन मराठी सख्या सोहळ्यांचा, तर हा जो प्रोग्राम आहे सन मराठीवरील, तर तिथले जे ॲक्ट्रेस होते ते आलेले होते आणि त्यांच्यासोबत आमचं शूट होणार होतं. त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो होतो. तर खूप सुंदर असं शूट पण झालं, कारण की खूप एन्जॉय केला त्यांनीसुद्धा आमच्यासोबत आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत. नंतर ना आम्ही सहजच चाललो होतो. तर इकडे तुम्ही बघू शकता की माझ्यासोबत माझे कलाकार होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडं रस्त्याच्या कडेला जी आपली कला प्रदर्शित करत होते अशी एक मुलगी होती. आणि ते पाहून मला थोडंसं वाईट वाटत होतं, पण माझ्याजवळ सध्या कॅश वगैरे काहीच नव्हती. इकडे शंभूनी तिथे कॅश दिली आणि त्यानंतर ना आम्ही पुढे निघालो.